नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता शेतकरी बांधवांनो, तुमची खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आता पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, शेतकरी बांधवांनो तुम्हाला A to Z माहिती पाहायला मिळणार आहे। आता तुम्ही फक्त लक्षपूर्वक पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, बऱ्याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाटप झालंय आणि आज देखील उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा हप्त्यांची जर का प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हेच आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे या ठिकाणी जमा होणार आहेत। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मागील काही दिवसांपूर्वी जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता रखडला आणि हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच सरकारला या ठिकाणी 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत व शेतकरी बांधवांनो नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे A to Z आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे आता तुम्ही फक्त लक्षपूर्वक पाहत चला। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का असं वाटत असेल तुमच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर शेतकरी बांधवांनो नक्की सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं आता आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यानंतर लगेच पाहूया की तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। या कामांपैकी तुमची कामे पूर्ण आहेत का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो पुढे अर्ध्या ते 1 मिनिटामध्येच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेणार आहोत। जर का या 21 जिल्ह्या म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत बँक खात्यावरती या ठिकाणी वाटप होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे आपण एक A to Z माहिती या ठिकाणी समजून घेऊया। तर आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्याचे 2+2 4000 रुपये जमा होणार आहेत। आता जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमोचे मागील हप्ते जमा झालेले नसतील तर तुम्ही अपात्र असणार आहेत। तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची दुसरी अट म्हणजेच की तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे। PM चे तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा लाभ तुम्ही घेताय का? PM किसान
योजनेचे हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहेत का? जर का पीएम किसान योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील तर तुम्ही पात्र असणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती आजच या ठिकाणी या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात हा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेच्या लाभाचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांचं नेमकी यामध्ये काय? तर शेतकरी बांधवांनो पहा, तुम्हाला हे सुद्धा माहितच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दर वर्षाला या ठिकाणी 6000 रुपये दिले जातात. त्याच माध्यमातून राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांना छोटीशी मदत म्हणून 6000 रुपये या ठिकाणी दिले जातात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच पुढे अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आलं तुमच्या जिल्ह्याचं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. इतर व्हिडिओ तुम्हाला पाहायची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या. तर आता चला कोणती कामे करायची आहेत हे थोडक्यात समजून घेऊया आणि त्यानंतर वळूया की कोणत्या जिल्ह्यांच्या म्हणजेच की जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्वाचं काम तुमचं पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी आणि आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे. होय शेतकरी बांधवांनो, जर का आधार बँक खात्याशी तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे, परंतु जर का तुम्ही खऱ्या अर्थाने ई केवायसी अपूर्ण ठेवलेली असेल तर शेतकरी बांधवांनो हप्त्यांच्या लाभासाठी ई केवायसी तातडीने करून घ्या. अनेक शेतकरी बांधवांची पूर्ण आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्वाचं तिसरं काम ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आहे फार्मर आयडी. फार्मर आयडी ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील काढलेलं नाहीये अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी तातडीने काढून घ्यायचा आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी खऱ्या अर्थानं काढून घेऊ शकता. तर आता शेतकरी बांधवांनो हे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण आहेत. आता सर्वात महत्वाचं कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार तर पहा, आता लक्ष देऊन पाहत चला शेतकरी बांधवांनो. नंबर 1 वरती जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर मधील शेतकरी असाल, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, सोलापूर मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो पूर्णपणे वाटप होणार आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटी द्वारे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा कसलीही काळजी कसलीही चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो ठाणे. ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, ठाणेमधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की 24 हप्ता लवकर जमा होणार आहे त्याचे देखील तुम्हाला जमा होणार आहेत. परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम.
वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। वाशिम मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर वृद्धामधील शेतकरी असाल, वृद्धामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला आज या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो नागपूर नंदुरबार मधील शेतकरी असाल, नागपूर नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। नागपूर नंदुरबार मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता पीएम किसान योजनेचा सुद्धा लवकर जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो पहिले नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर नाशिक उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, काळजी किंवा चिंता करू नका। नाशिक उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, भंडारा, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, भंडारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केव्हा वाटप होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर शेतकरी बांधवांनो तुमची आता ही खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो वाटप होणार आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया। चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना पूर्णपणे रक्कम भेटणार आहे। त्यामुळे अशीच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।